समाजाचं एक अधिवेशन नाते गोते या गावी झालं होतं. मी स्वतः त्या अधिवेशनाला उपस्थित होतो. होलार समाजाचं दुर्दैव असं आहे काही भागामध्ये त्यांना मातंग म्हणून संबोधलं जातात, काही ठिकाणी होलार म्हणून समजलं जातात आणि अशा या वेगवेगळ्या जाती नेमका होलार समाज हा त्यांची नेमकी जात काही ठिकाणी डिसाइडच होत नाही. म्हणून अनेक ठिकाणी त्यांचे रोटीबेटी व्यवहार सुद्धा थांबलेले आहेत, थांबतायत. आणि त्या होलार समाजाच्या अधिवेशनामध्ये तेव्हा त्यांनी तो प्रश्न मांडला. मुळामध्ये इतका गरीब समाज जुन्या चपला, नवीन नाही, जुन्या चपला शिवण्याचं काम हा समाज करतो. आणि तुम्ही पाहत असाल की अनेक ठिकाणी जेव्हा एखादा कार्यक्रम असतो, हेल्याची टक्कर असेल, एखादीची वरात असेल, ते हलगी वाजवणं किंवा त्या ढोलक्या त्याला काय म्हणता येईल, इतर जे काही वाद्य असतात ते वाजवण्याचं काम हा समाज तळमळीने त्या मिरवणुकीच्या समोर करतो. म्हणजे त्याचं अस्तित्व आजही या समाजामध्ये अत्यंत खालच्या दर्जाचं ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीचं आपल्याला दिसून येतं. त्या अधिवेशनामध्ये मला त्यांनी सांगितलं की साहेब, आम्ही कधी या मूळ स्ट्रीम लाईन मध्ये कधी येणार आहेत, आम्हाला कधी न्याय मिळणार आहे, आमच्याकडे लक्ष देणारच कोणी नाही. सांभार समाज म्हणून होलार समाजातलाच एक भाग म्हणून समजला जातो, मातंगामध्ये समजला जातो. आणि मग आम्ही जे काही मूळ होलार आहोत तर त्याची एक तर जनगणना कधी झालेली नाही, त्या संदर्भात कधी निर्णय झालेला नाही. मागच्या सरकारमध्ये एकदा यांच्या संदर्भामध्ये महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला, परंतु तातडीच्या त्या काळामध्ये ताबडतोब आचारसंहिता लागल्यामुळे तो काही प्रोसेस पुढे झाली नाही. मी त्या अधिवेशनामध्ये जेव्हा गेलो होतो तर त्या टायमाला त्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करतो. आणि मला वाटतं माननीय गोपीचंद पडळकर सुद्धा त्या बैठकीला, मुंबईला आपण त्यांची एक रितसर बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये महामंडळ स्थापन करण्याची घोषणाही केलेली आहे. आणि तातडीनं या महामंडळाला या सर्व गरीब समाजाचा सगळ्यांना प्रतिनिधीला आपण इतर महामंडळाच्या माध्यमातून जसं निधी उपलब्ध करून देतो, मग तो महात्मा फुले असेल, बाकी इतर महामंडळ असतील, लीडकॉम असेल, त्याच धर्तीवर यांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे, ही आपली भूमिका आहे, सरकारची भूमिका आहे. म्हणून 50 कोटीचा त्यांना त्या महामंडळासाठी आपण एक निधी राखीव केलेला आहे आणि लीडकॉमच्याच माध्यमातून या महामंडळाची स्थापना होते. म्हणून या काही दिवसातच हे महामंडळ अस्तित्वात येईल आणि पर्टिक्युलर होलार समाजातील जे काही महत्वाचे, ज्यांनी आतापर्यंत या समाजासाठी लढा दिलेला आहे किंवा लीड केलेला आहे, अशा लोकांनाच या महामंडळामध्ये घेण्यात येईल. मला वाटतं आयोगाच्या बद्दल सुद्धा किंवा पुन्हा यांची जनगणना करण्यासंदर्भात सुद्धा या शासन लवकर निर्णय घेईल. परंतु एक निश्चित आहे का हा होलार समाज अत्यंत मायनॉरिटी मध्ये आता आपण पाहतोय, त्याला न्याय द्यायचं काम हे सरकार निश्चित करेल. ते ज्या चुकीच्या नोंदी आहेत त्याच्या संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहात? चुकीच्या नोंदी असल्यामुळे त्याला जातीचा दाखलाच मिळत नाही. जातीचा दाखला मिळाला तर त्याला कुठलाच सरकारच्या सुविधा मिळणार नाहीत. आणि म्हणून चुकीच्या नोंदी ज्या वेगवेगळ्या लागलेल्या आहेत होलार समाजाच्या, त्याच्या संदर्भात आपण काय आदेश देणार आहात आणि त्या किती दिवसामध्ये दुरुस्त करणार आहात, हा एक प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. हा जो गटाचा अहवाल आलेला आहे, अभ्यास गटाचा, हा अहवाल आपण स्वीकारलाय का, स्वीकारणार आहात का? जर हा स्वीकारणार आहात तर त्याची पुढे भूमिका काय? आणि हा सॅम्पल सर्वे आहे आणि आपण अभ्यास गटाची निर्मिती करणार आहात का? त्याशिवाय होलार समाजाला न्याय देता येणार नाही. कारण 2011च्या जनगणनेमध्ये 1,27,000 एवढीच जनसंख्या दाखवली आहे. माझ्या जत विधानसभामध्ये 20,000 मतदार आहेत. मी ज्या मूळ खानापूर मतदारसंघातला आहे तिथं 15-20 लोक आहेत. जर या चुकीच्या नोंदीमुळं जर समाजावरती अन्याय होणार असेल आणि एससी मध्ये आपण लोकसंख्येप्रमाणे राज्य सरकारच्या योजना देत राहतो आणि त्यामुळे हा मोठा अन्याय होतोय, तर या दृष्टिकोनातून आपली सरकारची भूमिका काय आहे ती भूमिका स्पष्ट करावी आणि आयोगाची आपण आज घोषणा करावी की ज्याचा सर्वे जर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घेता येईल, याबाबत सरकारचं धोरण काय आहे हे स्पष्ट व्हावं. मंत्री महोदय, जाती संदर्भात ज्या चुकीच्या नोंदी झालेल्या आहेत त्याचा अहवाल पार्टीकडून आम्हाला प्राप्त झालेला आहे. शासन स्तरावर त्याचा निश्चित अभ्यास करतोय, कारण की 1-2 नोंदी नाही तर अनेक नोंदी ह्या चुकीच्या असल्यामुळं जो मूळ आहे त्याला त्याचा बेनिफिट घेता येत नाही, हे मान्य
सरकारला मान्य आहे. म्हणून आता याचा अभ्यास करून तातडीने याच्यामध्ये काय कारवाई करता येईल किंवा या नोंदी कशा बदलता येईल हा निर्णय निश्चित घेतला जाईल. या घ्यायची आहे ना. आणि अहवाल आलेला आहे. अहवाल शासन स्तरावर आम्ही त्याच्यावर आता निर्णय घेतोय. हा एक ते 1.5 महिन्यामध्ये याच्यावर निर्णय घेण्यात येईल. बाकी जे गोपीचंद पडळकरांनी सांगितलंय की आयोग स्थापन करण्यासंदर्भामध्ये मी सुद्धा वक्तव्य केलं की आपल्याला आयोग हा स्थापन करावा लागेल. मुळामध्ये विखुरलेला हा समाज एका ठिकाणी आपल्याला कधी आणता आला नाही किंवा त्याच्या नोंदी घेता आल्या नाही. यासाठी विशेष कमिटी स्थापन करून सचिवाच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला जाईल आणि तातडीने याचं कामकाज सुरू करण्यात येईल. चला पुढे जाऊया आता.